काय आता घडलेलं आहे तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये हा जो आरोपी आहे त्याला दोषी ठरवलेला आहे। या नराधमाला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। त्यानंतर आरोपी भीमराव कांबळेला जे सगळे त्याच्यावरती आरोप होते ते सुद्धा सिद्ध झाल्याचं कोर्टानं सांगितलेलं आहे। 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे आणि एका गुन्ह्यामध्ये आजीवन कारावासाची तरतूद आहे। आणि आपण पण बघितलं जनभावना आहे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची भावना सगळीकडे बघायला मिळते आहे। आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष तर लागलं की नेमकं कोर्टाकडून काय शिक्षा सुनावली जाते। दरम्यान युक्तिवाद जो होता तो अगदी काही वेळापूर्वी संपलेला आहे। काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते सरकारी वकिलांकडून मांडण्यात आले। हा गुन्हा म्हणजे क्रूरतेचा कळस असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। त्यानंतर पीडितेवरती अत्याचार जे केलेले आहेत ते विकृत स्वरूपाचा असल्याचंही वकिलांनी हा मुद्दा मांडलेला आहे। हा गुन्हा जो आहे तो क्रूरतेचा कळस आहे। पीडित मुलीवरती केलेले अत्याचार अत्यंत विकृत स्वरूपाचे असं सांगण्यात आलं। जर गुन्ह्यांमध्ये फाशी दिली नाही तर सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास संपेल असंही वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। जे काही कलम लावले ते पोक्सोचा लावलेला आहे, नवीन बीएनएस लावलेला आहे, म्हणजे खुनाचा लावलेला आहे, प्लस रेपचा लावलेला आहे। आणि मग हे सगळे जे काही तपासामध्ये निष्पन्न झालं असेल की रेप विथ मर्डर आणि ते रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये जर बसलं तर 100% त्यामध्ये फाशी शिक्षा होऊ शकते। आणि जर न्यायालयाला असं वाटलं की संशयावरून अटक केली पण गुन्हा तर घडलाय, त्या मुलीचा बाळाचा मृत्यू झालाय आणि या आरोपीने केला असं सिद्ध झालंय, पण रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे अतिशय थंड डोक्याने केलेला ज्याला आपण खून म्हणतो हा जर सिद्ध नाही झाला तर जन्मठेप आणि काही दंडात्मक शिक्षा होऊ शकते। कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये चाइल्ड विटनेस ज्याला म्हणतात त्याला कायद्यामध्ये फार महत्व आहे, कारण ते शेवटी इनोसंट असतात। ती जी काही कहाणी शब्दावर न्यायालयासमोर सांगतात त्याला न्यायालयाला ग्राह्य धरावं लागतं। आणि त्यांनी जर सांगितलं असेल की आमची मैत्रीण आमच्यासमोर खेळत होती, हे आरोपीने त्याला घेऊन गेला, हे जर सगळं न्यायालयासमोर आलं आणि त्यानंतर केलेला मर्डर आणि मेडिकल एव्हिडन्स मध्ये जर तसं झालं तर मग रेअरेस्ट ऑफ मध्ये ते मोडतं आणि मग त्या पद्धतीची शिक्षा होऊ शकते। आज न्यायालयासमोर त्याला आता आणल्यानंतर आपण सांगता तसं त्याला दोषी जाहीर केलेलं आहे। न्यायालय त्याला विचारणार की तुझ्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झालाय तर तुला शिक्षेविषयी काय सांगायचं। आता माझ्यावर खोटी केस केली, मला खोटं अडकवलं असं ते बोलू शकत नाही। तुला शिक्षेविषयी काय सांग तो बोलू शकतो पण कोर्ट फक्त त्याला विचारणार शिक्षेविषयी काय सांगायचं। त्यावेळेला ते फक्त आरोपी सांगणार की माझा वयाचा विचार करून काय असेल ते आपण शिक्षा द्यावी आणि त्या प्रमाणात जसा पुरावा आलाय त्या पद्धतीने न्यायालय त्याला शिक्षा करणार। मुली असतील, महिला असतील, जे अत्याचार वाढलेत, फक्त आपण स्टेटमेंट ऐकतो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजे, हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। पोक्सो ऍक्ट जर आपण पाहिला तर पोक्सो कायद्यामध्ये 30 दिवसात दोषारोपपत्र दाखल करून 1 वर्षात केसचा निकाल लागावा ही देखील वस्तुस्थिती आहे, पण तसं होताना दिसत नाहीत। आपण जर खोलात गेलो तर अनेक 5-5, 6-6 वर्ष केसेस या टाईपचे पेंडिंग आहेत आणि त्या धर्तीवर हा निकाल जर 55 दिवसात येत असेल तर समाजाच्या दृष्टीने, पोलीस प्रशासन असेल, आमची न्याय व्यवस्था असेल, या सगळ्यांच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे। आणि इथून पुढे एक त्याला असं एक उदाहरण घालून दिलं आपल्याला त्याला असं म्हणता येईल। आज शिक्षा झाली, जर तो दोषी धरला असेल तर इथून पुढे एक 10 ते 15 मध्ये शिक्षेचे त्याचे डिक्लेअर होईल आणि त्याला आरोपीला मग कारागृहामध्ये घेऊन जाईल। पुढची कायद्याची जी शिक्षा असेल त्याप्रमाणे पुढची कायद्याची प्रोसिजर चालू होईल। ही सगळी वस्तुस्थिती। फाशीशिवाय पर्याय नाही, आरोपीला विचारायची गरज नाही, कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे। तर एक मोठी बातमी आता समोर येते। थोड्याच वेळामध्ये आता कोर्ट निकाल देणार आहे। अगदी काही वेळ शिल्लक आहे, त्यानंतर काय निकाल समोर येतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोर्टातील युक्तिवाद जो आहे तो आता संपलेला आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी निकाल समोर येईल। निकालाच्या वाचनाला सुरुवात होते, न्यायाधीशांकडून शिक्षा काय होते हे वाचण्यास आता सुरुवात होते। त्यामुळे अगदी थोडा वेळ शिल्लक राहिला आणि त्यानंतर नेमकी काय या नराधमाला शिक्षा होते, कोर्ट काय बोलतं, काय निकाल देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून केली जाते। आरोपींच्या शिक्षेवरती आता कोर्टामध्ये युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे आणि आपण बघतो कोणत्याही क्षणी आता निकाल येऊ शकतो। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। अभिजित, आत्ता नेमकं कोर्टात काय घडते, साधारण किती वेळ लागू शकतो निकाल समोर यायला? अमित, महत्वाची अपडेट आहे कोर्टातली की कोर्टानं आरोपीचं देखील म्हणणं ऐकले। आरोपीला
त्याचा पुरेसा वेळ दिला होता की तुझ्यावरती हे सगळे आरोप केलेत आहेत, पण त्यानंतरही त्यांना उडवडीची उत्तरं कोर्टाला दिली. त्यालाच कोर्टाने विचारलं की तू जर माझ्या जागी असता आणि तू या गुन्ह्यात समोरच्या आरोपीला काय शिक्षा दिली असती, म्हणजे तुझ्यावरचे आरोप सिद्ध झालेत, मग तू काय शिक्षा दिली असती. त्यावर देखील तो आरोपी गप्प राहिलाय. त्यामुळे आरोपीची बाजू ऐकण्याचा जो त्याचा अधिकार असतो, आरोपीची बाजू ऐकून घेण्याचा कोर्टानं पुरेपूर वेळ त्या आरोपीला दिला होता. तुझ्यावर जे आरोप सिद्ध झालेत त्याचे जे वकील आहेत त्यांना देखील वेळ दिला होता. त्यांनी जी फायनल कमेंट केली आहे, थेट आरोपी होऊ शकत नाही. जे कोर्टात सांगितलं जाते तो घटनाक्रम पूर्ण होत नाही, घटनाक्रम तोडून सांगितला जातोय, असा आरोप त्याच्या वकिलाने म्हणजे आरोपीच्या वकिलाने कोर्टात केलाय. आरोपीनं जी बाजू सांगितली तो निर्दोष असल्याचं त्याच्या वकिलाने देखील थांबलंय. त्यामुळं त्याच्यावर त्याच्या बाजूच्या विरोधात जे बोललं जाते त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं देखील त्याच्या वकिलांना सांगितलंय. आणि आरोपीला फायनल निकाल म्हणजे शेवटचा जो अंतिम निकाल आहे तो सांगण्याच्या आधी आरोपीला थोडासा वेळ दिला जातो, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. तो देखील वेळ कोर्टाने माननीय न्यायालयाने आरोपीला दिला आहे आणि त्याला भरपूर वेळ देण्यात आला होता. त्याला पुन्हा त्यानं रिस्पॉन्स केला नाहीये. तो तेच पुन्हा सांगतोय की मी आरोपी नाहीये, माझ्यावरती चुकीचे आरोप केले जाते, चुकीच्या गुन्ह्यात मला अडकवलं जाते. त्यानंतर त्याला न्यायालयात असं विचारण्यात आलं की त्याला या गुन्ह्याला तू स्वतः काय शिक्षा देशील असं विचारल्यावर मात्र तो गप्प राहिला. आम्ही ती महत्वाची अपडेट आहे. जो आरोपीला जी वेळ दिली जाते तीही आता कोर्टाने दिली, म्हणजे जवळपास सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. निकाल वाचन देखील आता अंतिम टप्प्यात आले. म्हणजे आधी जे सरकारी वकील आहेत त्यांनी लास्ट फायनल कमेंट केली. त्यानंतर जे खरं तर जी चिमुरडी आहेत तिच्या बाजूने जे वकील मांडतायत बाजू तिची, त्यांनी फायनल कमेंट केली. त्यानंतर आरोपीच्या वकिलाने फायनल कमेंट केली आणि आता जी वेळ आरोपीला दिली जाते ती देखील वेळ संपलेली आहे. आरोपीला देखील त्याची बाजू मांडण्याची संधी कोर्टाकडून दिली होती, त्यात देखील त्यानं तशीच उत्तरं दिली. तो अजूनही ठाम आहे की मी गुन्हा केला नाहीये. त्याला कोर्टानं असं देखील विचारलं की तू असा गंभीर गुन्ह्यात काय शिक्षा दिलीस, त्यावरही तो गप्प राहिलाय. आता शेवटचा निकाल ज्याची प्रतीक्षा आहे तो थोड्याच वेळात येईल. तो निकाल येतो हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. अमित, तिलाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे. नाही, मला हेच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने आज हा जलद निकाल आलेला आहे. असेच अजून सुद्धा केसेस आपल्या पेंडिंग आहेत, त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर निकाल लागून हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. या हरामखोरांना मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे, कारण ही समाजातली विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढणं ही आज काळाची गरज आहे. मॅडम, आपण जर बघितलं तर काल रेल्वेमध्ये देखील एका तरुण मुलाचा तर न्यायाधीशांच्या प्रश्नावरती नराधम निरुत्तर झाल्याची अपडेट सध्या समोर येते आणि समाजाने आरोपीचं अस्तित्व नाकारलंय असं सुद्धा न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे. आरोपीला कोर्टाने वेळ दिलेली होती त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी, त्याला भरपूर वेळ देण्यात आली. त्याने पुन्हा तेच तो बोलत होता आणि तेच सांगत राहिला.